नमस्कार, मी प्रशांत कदम। आजचा व्हिडिओ एखाद्या बातमीबद्दलचा नाही आहे, तर बातमी देणाऱ्यांच्याबद्दलचा आहे। आपल्या देशामध्ये गोदी मीडियाची अवस्था काय झालेली आहे आणि हा मीडिया आता कुठल्या लेवलवरती येऊन पोहोचलेला आहे, हे समजण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे। साहजिकच मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेही याची चर्चा होताना दिसणार नाही, त्यामुळं मीडियाचं सत्य, बातमी देणाऱ्यांचं सत्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। ज्यावेळी देशामध्ये नीटच्या परीक्षेचा घोळ झालेला आहे, CBSEच्या परीक्षेचा घोळ झालेला आहे, UGCबद्दल म्हणजे 3 परीक्षा मिळून जवळपास 55 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे, त्यावेळी या देशातला मीडिया सरकारला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी, शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारण्याच्या ऐवजी टार्गेट कुणाला करतोय, तर या देशातल्या पॅरलल एज्युकेशन सिस्टीम बनलेल्या छोट्या छोट्या यूट्यूब टीचर्सना। आजतकच्या अंजना ओम कश्यप या नावाच्या अँकर आहेत, ज्यांनी आपल्या एका कार्यक्रमामध्ये आपली सगळी भडास जी आहे ती या यूट्यूब टीचर्सवरती काढली आणि त्यांना दो कौडी के यूट्यूबर्स असं म्हणून त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला। आता सगळ्यात पहिल्यांदा तर गोष्ट लक्षात घ्या की मुळामध्ये हा जो सगळा घोळ उघडकीस आलेला आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये मीडियाचं कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते शून्य कॉन्ट्रिब्युशन आहे। यातली एकही गोष्ट जी आहे ती मीडियानं उघड केलेली नाही आहे। हे सगळं काम खरं तर मीडियाचं आहे। याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट्स करणं, याच्याबद्दल खोलामध्ये जाऊन बातम्या करणं आणि कुठे काय चुकलेलं आहे हे शोधणं। पण हे सगळं काम जे आहे ते 17-18 वर्षांच्या मुलांनी केलेलं आहे। जी मुलं परीक्षा देत आहेत त्याच मुलांनी स्वतः इन्व्हेस्टिगेशन करून, स्वतः आपली बुद्धी पणाला लावून हे सगळं स्कॅम जे आहे ते उजेडात आणलेलं आहे। म्हणजे अगदी तुम्ही उदाहरण बघा, 17 वर्षांचा हा सार्थक सिद्धांत आहे, ज्यानं CBSE चं जे पेपर तपासणीचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते कशा पद्धतीनं ब्लॅकलिस्टेड कंपनीला दिलेलं आहे हे उघडकीस आणलं। निसर्ग अधिकारी नावाचा मुलगा आहे, ज्यानं CBSEच्या दाव्यानंतरसुद्धा त्यांची वेबसाईट कशी हॅक होती आहे हे जाणवून दिलं। आणि तिसरा विद्यार्थी आहे वेदांत, ज्यानं सगळ्यात पहिल्यांदा आपला पेपर जो आहे तो आपण जो मागितलेला पेपर आहे तो नाही आहे, त्याच्याऐवजी दुसरा पेपर आपल्याला ऑनलाईन दिला, हे सगळ्यात पहिल्यांदा उघड केलं। आणि ज्याला खरं तर पाकिस्तानी म्हटलं गेलं, त्याला पाकिस्तानी म्हणण्याचं कामसुद्धा याच देशातल्या सरकारी न्यूज चॅनलच्या, दूरदर्शनच्या एका गोदी अँकरनं केलेलं होतं, ज्याचं नाव आहे अशोक श्रीवास्तव। म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांना पाकिस्तानी ही मीडिया म्हणते आणि दुसरीकडे यूट्यूब ऑनलाईन टीचर्स जे आहेत त्यांना मात्र दो कौडी के अँकर म्हणण्याचा मस्तवालपणा जो आहे ते हे अँकर दाखवू लागलेले आहेत। ही झाली या सगळ्याची पार्श्वभूमी। पण या गोदी मीडियाला कदाचित माहिती नाही आहे की आता पॅरलल सगळी इकॉनॉमी जी आहे ती यूट्यूबनं किती बदललेली आहे आणि लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही। तुमचं अस्तित्व जे आहे ते पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे। वेन मीडिया स्टॉप्स क्वेश्चनिंग पॉवर, इट स्टार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग डिसेंट। म्हणजे तुम्ही ज्यावेळी प्रश्न विचारणं सत्तेला थांबवता तेव्हा तुम्ही फक्त एक बनावट तुमचा प्रभाव आहे एखाद्या नेत्याचा हे दाखवण्यामध्ये मदत करता आणि तेच काम ही मीडिया करत आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा ऐका की अंजना ओम कश्यप यांना नेमकी कशी मिरची लागली आणि त्यांनी काय म्हटलेलं होतं। स्टार टीचर्स, यूट्यूब वाले स्टार टीचर्स जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं, उटपटांग ग्रैब्स लिखते हैं और उसके बाद से अपने आप को इतना महारथी समझने लगते हैं कि कुछ लोग उनको फॉलो करने लगते हैं उनके तमाशे की वजह से, और फिर वो जाकर जहां पर जो आता है वो बोलते हैं और उसके दम पर फिर वो पैसे वसूलते हैं, छात्रों से वसूलते हैं। ये सबसे बड़ी चिंता की बात है। ये जो एक्सप्लेनर बनाने वाले यूट्यूबर्स हैं और जो शिक्षक हैं उनमें फर्क है, वो फर्क सबको समझना पड़ेगा। ये जो आकर पैसों के लिए अपना धंधा बना रहे हैं एजुकेशन को, वो एक तरफ है, और इसी वजह से स्कूल्स, कॉलेजेस, यूनिवर्सिटीज में पढ़ाई नहीं होती है। बच्चों से कह दिया जाता है कि भैया तुम कोचिंग सेंटर कोई ज्वाइन कर लो तभी तुम क्रैक कर पाओगे। ये कैसी व्यवस्था में हम जी रहे हैं, ये बहुत बड़ा सवाल है आज। अंजना ओम कश्यप यांना यूट्यूब ऑनलाईन टीचर्सचा नेमका एवढा राग का आहे माहिती नाही आहे, पण गेल्या काही दिवसामध्ये आपल्या देशामध्ये तुम्ही बघा याची एक पॅरलल इकॉनॉमी तयार झालेली आहे। अलख पांडे जे फिजिक्सवालाचे फाउंडर आहेत, त्याच्यानंतर खान सर, खान ग्लोबल स्टडीज, अमन दत्तरवाल,
त्याच्यानंतर गगन प्रताप, अन अकॅडमी, त्याच्यानंतर निशांत जिंदाल, शुभम पाठक आणि हर्ष बेनीवाल असे अनेक क्रिएटर्स आहेत की जे अशा पद्धतीचं काम करतात आणि यातल्या अनेकांनी अंजना ओम कश्यप यांना जोरदार उत्तर दिलं आहे. त्यातही खान सर जे आहेत त्यांनी केलेला एक व्हिडिओ हा अंजना ओम कश्यप यांच्या सगळ्या रागाचं मूळ असावा. त्याच्यामुळंच बहुधा त्यांना इतकी मिरची जी आहे ती लागलेली होती. काय त्या व्हिडिओमध्ये खान सर म्हणाले होते, ऐका. ये देश के सबसे बड़े देशद्रोही है आजकल के पत्रकार. इतना तुम्हें जब तक ये देश को जला ना देंगे सब इन चट्टों को शर्म, तब तक सुकून नहीं मिलेगा. और हम अभी भी मीडिया वालों को समझा रहे हैं, देश में जेनजी जिस दिन उठेगा वो किसी नेता को नहीं पीटेगा. भारत का जेनजी मीडिया के पत्रकारों को पीटेगा. ये आप पता नहीं कि अच्छा उससे अच्छे तो ये स्वतंत्र पत्रकार हैं, सब स्वतंत्र पत्रकारों से जाते हैं सब. लड़की लोग तुम लोग खुद समझो, तुमको दिया गया पत्रकारिता तुम करने लगी लोगों को क्या चीज, और उसका कहोगे महिला सशक्तिकरण. अंजना ओम कश्यप यांना कदाचित माहिती नाही आहे की सरकार जरी तुम्हाला दाखवत असेल की तुमचा मीडिया जो आहे तो प्रभावी आहे, पण ते चित्र आता राहिलेलं नाही आहे. जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचं काम हे ऑनलाईन टीचर्स करतायत. म्हणजे कोचिंग माफिया वेगळे आणि हे ऑनलाईन टीचर्स वेगळे, याच्यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जे कोचिंग माफियाचं काम करतायत त्यांच्यावरती कारवाई जरूर व्हायला पाहिजे. ही संस्कृती नष्ट व्हायला पाहिजे, तो मुद्दा वेगळा आहे. पण इथं ज्यावेळी मुद्दा परीक्षेतल्या घोळांचा आहे, सरकारला प्रश्न विचारण्याचा आहे, त्यावेळी तुम्ही या ऑनलाईन टीचर्सना मध्ये ओढता आणि त्यांना दो कौडिके म्हणता. सोबतच काही अत्यंत फेमस जे ऑनलाईन यूट्यूब क्रिएटर्स आहेत, टीचर्स आहेत, विकास दिव्यकीर्ती असतील, फिजिक्सवाला असतील, अजून कोणी, हे याच गोदी मीडियाच्या मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित असतात. तिथं त्यांना ते चालतात आणि आपल्या अपयशाचं सगळं म्हणजे खापर जे आहे ते फोडण्यासाठी मात्र पुन्हा त्यांना अशा पद्धतीनं टीका करण्याचं काम या अंजना ओम कश्यप करतायत. कशा पद्धतीनं या ऑनलाईन टीचर्सनी त्यांचा समाचार घेतलेला आहे हे व्हिडिओ बघा. इसका जवाब खैर मैं नहीं, आप ज्यादा अच्छा दे सकते हो. लेकिन बस एक शब्द बोलना चाहूंगी यार, छाछ का तो बोले, छलनी का क्या बोले, जिसमें 72 क्षेत्र तुम बोल रहे हो, जो सुबह से शाम तक सिर्फ फर्जी न्यूज देते हो, बिना होमवर्क की न्यूज देते हो. तुम 2000 के नोट में चिप लगा देते हो, ऐसी चिप कि अगर जमीन में भी पैसा गाड़ दोगे तो आरबीआई को पता लग जाएगा. ऐसा मिसगाइड करते हो तुम लोग. किसी के मरने से पहले उसको मार देते हो. धर्मेंद्र जी को पहले ही उन्होंने की, उनका मृत्यु हो चुका है. ऐसे लोगों के लिए वीडियो बनाया जाना चाहिए. यूट्यूब वाले स्टार टीचर्स जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं और उसके बाद से अपने आप को इतना महारथी समझने लगते हैं कि कुछ लोग उनको फॉलो करने लगते हैं उनके तमाशे की वजह से. चुप, बिल्कुल चुप. क्या बोले इन लोगों को. तो अगर तुम्हें कभी मत करे ना कि अरे मैंने जिंदगी में कुछ नहीं किया, मुझे सुसाइड कर लेना चाहिए, तो एक बार इन गोदी मीडिया को देख लेना. इन्होंने जिंदगी में कुछ नहीं किया लेकिन फिर भी इनके घमंड देखोगे ना, शक्ल देखो उसका, क्या घमंड में चूर है. भैया तुम जब इतने नीचे हो के इतने घमंड में चूर है, तो भैया हम लोग तो जिंदा रहने का कम से कम अधिकार रखते हैं. इतने नीचे तो नहीं है और इतने नीच भी नहीं है. मैं एक सवाल तुमसे पूछना चाहता हूं अंजना, आप कहने लायक आप हो नहीं, कि अगर YouTube टीचर्स को कुछ नहीं आता तो जो लाखों बच्चे जेई नीट, एसएससी, बैंक, रेलवे, यूपीएससी, जेई नीट और अन्य परीक्षाएं निकाल रहे हैं, उन्हें पढ़ा कौन रहा है? चाचा तुम्हारे हैं? हम ही लोग ना उनको दिशा दे रहे हैं. हम जैसे लोग जहां एक हफ्ते में 5 से 10 लाख लोगों के सवालों के जवाब देते हैं, तुमने हमें 2 कौड़ी का बता दिया. और जो वर्षों से तुम प्राइम टाइम के नाम पे देश की समस्याओं पे बहस करके नफरत फैला रही हो, उसका क्या? कभी पूछा तुमने बेरोजगारी पे सवाल? कभी उठाई तुमने 2020 में आई शिक्षक नीति अब तक क्यों अप्लाई नहीं हुई? पूछा जाके शिक्षा मंत्री से? हुई तुम्हारी हिम्मत? पेपर लीक पे इतनी बहस हो गई, पिछले 1 महीने में जमीन पे क्या बदला? आणि मुळात गोदी मीडियाची विश्वासार्हता ही त्यांनी स्वतःच कमी केलेली आहे. अंजना ओम कश्यप यांच्या कितीतरी क्लिप्स या सोशल मीडियावरती आहेत. म्हणजे बघा, ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीचं कौतुक करताना या अंजना ओम कश्यप नेमकं काय म्हणत होत्या? जबरदस्त केमिस्ट्री है दोनों की. बिजली कड़कती है, मतलब आप ये कह सकते हैं बिजली कड़कती है जब दोनों एक साथ मंच पर रहते हैं. क्योंकि देखिए पीएम भी मुखर होकर दोस्ती का बखान करते हैं डोनाल्ड ट्रंप के साथ. मेरे दोस्त डोनाल्ड, उन्होंने कहा. वही दूसरी तरफ भी अगर आप देखिए तो डोनाल्ड ट्रंप दोस्त कहते हैं, एक मैग्निफिसेंट फ्रेंड उन्होंने कई बार कहा है. तो दोनों देश एक दूसरे का इतना सम्मान करते हैं. इंडिया हैज ए ट्रू फ्रेंड
इन व्हाइट हाउस अब की बार ट्रम्प सरकार। अनेकदा सामान्य नागरिक सुद्धा या अंजना ओम कश्यप यांना त्यांच्या इमानदार पत्रकारितेबद्दल जाहीरपणे त्यांना त्याच्याबद्दलचा प्रतिसाद जो आहे तो देताना दिसलेले आहेत। सबसे पहले तो आपका शुक्रिया कि आपने सीतामढ़ी शहर को टीवी पर बड़ा खूबसूरत दिखाया। अच्छा लगा? बिल्कुल अच्छा लगा। जल्दी से पूछ। आपने वर्षों बरस से न बनने वाले पुल को नहीं दिखाया, ये आपकी इसके लिए भी शुक्रिया। उसकी वजह से जो घंटों जाम रहता है रेलवे ब्रिज पे, उसको आपने नहीं दिखाया, इसके लिए भी आपका शुक्रिया। मेरा ही शुक्रिया करने आए हैं क्या? मेरा ही शुक्रिया? आपको सवाल नहीं पूछना है? नहीं, उस उन्हीं मुद्दों पर आपको सवाल। आपको भी मैंने टाइम दिया, लेकिन आपने ना जाम पर सवाल पूछा नेता से, ना आपने ट्रैफिक पर सवाल पूछा। अब क्या सवाल? भाषण। आणि असे एक नव्हे अनेक क्षण गेल्या दशकभरामध्ये आपण पाहिलेले आहेत की जिथं अंजना ओम कश्यप यांची पत्रकारिता नेमकी काय आहे हे सगळ्या देशानं पाहिलेलं आहे। अजून बघा। Okay. Position yourself. How excited are you all that Donald Trump has taken over as the 47th president? I'm very optimistic about what happened today for the future of America and the future of the world and the future of India. Oh, so are you an admirer of Narendra Modi? Of course, we have a great technological ally in India. Many of our smartest, high-tech, creative persons. I see Kim Jong agreeing to that. म्हणजे एकतर सरकार जसं सांगेल तशा पद्धतीनं काम करण्याचं या गोदी मीडियानं गेल्या दशकभरापासून चालवलेलं आहे। कुठल्याही जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवला जात नाही आणि मुळात जे लोक थोड्याफार कष्टानं योग्य माहिती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये की ज्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर आलेले होते, कुठल्याही पेपरफुटीचा प्रश्न असेल किंवा इतर सरकारी व्यवस्थेतल्या घोळांचा, प्रत्येक वेळी हे ऑनलाईन यूट्यूब टीचर्स विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलेले आहेत। किमान ते तरी काम अंजना ओम कश्यप करू शकल्या असत्या, पण ते करण्याच्या ऐवजी त्यांनी या लोकांच्यावरती अशा पद्धतीनं आपला राग काढणं पसंत केलं। या देशातला गोदी मीडिया हे सगळे प्रश्न जे आहेत ते देशामध्ये जणू काही अस्तित्वात नाही आहे अशा पद्धतीनं सरकारची भलामण करण्यामध्ये व्यस्त आहे। ज्यावेळी लोकांना त्यांच्या रोजीरोटीच्या प्रश्नांचे वांदे होतील त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा या गोदी मीडियाला धडा शिकवला जाईल। आणि अनेक देशांमध्ये आपण हे बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपले आवाज आपले प्रश्न दाबणाऱ्या मीडियावरचा राग लोकांनी व्यक्त केलेला आहे। आपल्या देशामध्ये ही वेळ येऊ नये, गोदी मीडियानं किमान त्याच्या आधी शहाणं व्हावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं आपण करू शकतो। आणि स्वतंत्र पत्रकारितेचे हे प्रयोग आजच्या काळामध्ये का महत्त्वाचे आहेत? जी मीडिया या मुठभर धनदांडग्या मालकांच्या हातामध्ये आहे ती कायम सरकारची बटीक असल्याप्रमाणेच काम करणार आहे। तुमच्यापर्यंत तुमच्या खिशामध्ये तुमचा आवाज ठेवण्यासाठी स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला जमेल तसा पाठिंबा द्या हीच विनंती या निमित्तानं। तुम्हाला अंजना ओम कश्यप यांच्याबद्दल नेमकं त्यांच्या विधानाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।